भक्तांनी जे साधन वापरलं, ज्या भक्ताची अवस्था जशी असेल त्या पद्धतीनं अनुकरण आपण केलं पाहिजे. लोकांनी विचारलं, महाराज या जगतामध्ये अनंत देव आहेत, त्यापैकी सगळ्यात महत्वाचा देव, सगळ्यात सोपी भक्ती सामान्यातल्या सामान्य माणसाला करता येईल असा भगवान परमात्मा कोणता आहे? म्हणले 7व्या अवतारातला राम हा सोप्यातलं सोपं साधन आहे. महाराज त्या रामाला जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर आम्ही कुठली अवस्था प्राप्त केली पाहिजे? त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात, ज्या रामाला, ज्या संताने, ज्या साधकाने भगवान परमात्मा आपलासा केला, त्यांनी ज्या साधनाचं अवलोकन केलं ना, ते साधन तुम्ही अवलोकन करा. कोणतं साधन केलं? म्हणले परमार्थाला आड येणारा काम आहे, परमार्थाला आड येणारा क्रोध आहे आणि परमार्थाला आड येणारा लोभ आहे. या 3 विकार या परमार्थाला आड येणारे असल्या कारणानं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विकार जर कोणता असेल तर काम आहे. जोपर्यंत मनुष्य कामावर विजय मिळत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा स्वप्नातही येत नाही. महाराज असं कोणत्या भक्ताने कामावर विजय मिळवला? महाराज म्हणतात या जगतामध्ये एकच भक्त असे आहेत. महाराज म्हणतात एक हनुमंतराय आणि दुसरे भक्त आहे जगद्गुरु तुकोबराय. तुकाराम महाराजांनी कामावर विजय मिळवला आणि हनुमंतरायाने कामावर विजय मिळवला. तुकाराम महाराज म्हणले, अरे निस्ता विजय नाही तर कामाला आपल्या ठिकाणी बांधलं आणि आपल्या ठिकाणी कामाला बांधल्यामुळे जो जगाला काळ खाणारा हनुमंतरायाला पाहिल्यावर तो पळून जातो, घाबरतो म्हटले. मग तुकाराम महाराज म्हणले, एवढा अधिकार जर हनुमंतरायाचा आहे, त्यांनी कामावर विजय मिळवला, त्यांनी काळावर विजय मिळवला, मग असा जर साधक, अशी अवस्था जर या हनुमंतरायाची असेल तर मी त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. का? कारण हनुमंतराय कपी कुळामध्ये अवताराला आलेत म्हणून मी त्यांच्या ठिकाणी दंडवत घालतो. महाराज म्हटले हे हनुमंतरायाचं वर्णन आहे, पण खरं स्वरूप हनुमंतरायाचं कसं आहे? महाराज म्हणतात त्यांचं शरीर वज्र आहे, त्यांना दिलेली जी शक्ती आहे ती ब्रह्मांडाला सुद्धा अवलोकन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. म्हणून हे रामरायाचे सेवक असल्या कारणानं मी दुसऱ्या तिसऱ्याला शरण जात नाही, मी फक्त हनुमंतरायाला शरण जातो, हनुमंतरायालाच दंडवत घालतो. का? कामावर विजय मिळवला म्हणून. विठाला सालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल कुरु ब्रह्मनायक भगवान परमात्मा गेले 7 दिवसापूर्वी ज्या भगवान परमात्मेची जयंती झाली, जन्म उत्सव झाला, रामनवमी झाली, त्याच भगवान परमात्म्याचा असणारं पट्ट शिष्य श्री संत हनुमंतरायाची जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि या ठिकाणी अमोल सहकार्य ज्यांचं आहे, आपल्याच गावातील अतिशय महत्त्वाचं त्यांचं या ठिकाणी योगदान आहे. हरिभक्तपरायण नवनाथ महाराज सुपेकर, त्यांचे मित्रमंडळ, भक्तमंडळ आणि आज ज्यांचं अन्नदान आहे कचरूभाऊ नानाभाऊ पाटील वाघमारे. अन्नदान अतिशय महत्त्वाचं आहे, कीर्तन सेवा अतिशय महत्त्वाची आहे, जयंती उत्सव सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे अतिशय गोड, आपल्या सगळ्यांचे आवडते समर्थ मंडप साऊंड सिस्टीम आपले संदीप महाराज शिंदे, अतिशय गोड, परमार्थाला आवडीक असणारी भक्ती, अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याबद्दल तळमळ आणि कीर्तन करायला पोषक असणारा आवाज, त्यांना सांगायची सुद्धा गरज नाही. म्हणून तुमच्याही चरणावर दंडवत. अतिशय गायकवृंद
हरिभक्तपरायण तुकाराम महाराज, हरिभक्तपरायण बाबुराव महाराज, हरिभक्तपरायण गोपालजी महाराज, हरिभक्तपरायण आमचे आदरणीय बापू महाराज गारवळे, साईनाथ नगरचे संपूर्ण भजनी मंडळ, विनेकरी महाराज, पेटी मास्तर, तुम्ही जमलेले सगळे भावी भक्तगण, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करत असताना 3 प्रश्नाची उत्पत्ती करतो, त्याचा विस्तार बरोबर 11:30 वाजेपर्यंत आपली सेवा समाप्त. विठाला विठाला पहिला प्रश्न असा आहे, त्रेतायुगामध्ये रामलल्लाचं भगवान परमात्म्याचं आगमन झालं, जन्म उत्सव झाला. हनुमंतरायाचा उत्सव सुद्धा त्याच टायमाला ज्यानी जन्म झाला. मग इतके वर्ष होऊन गेले, त्या काळातला असणारा जो उत्सव आहे तो उत्सव त्या काळामध्ये त्या भाविकांनी केलाच असेल. या कलियुगामध्ये हा उत्सव करण्याचं कारण काय, पहिला प्रश्न आहे का. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे, जयंती ही फक्त भगवान परमात्म्याचीच होते, पुण्यतिथी ही संतांची होते, आणि श्राद्ध विधी तुमच्या आमच्या सारख्याच होतं. मग हनुमंतराय जर संत आहेत तर या ठिकाणी संतांची पुण्यतिथी कशी. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे, हनुमंतराय जर रामरायाचे सेवक आहेत तर रामरायाच्या काळामध्ये अनेक संत होऊन गेले हनुमंतरायाच्या तोडीतले, पण बाकीच्या संतांनी हनुमंतरायाशिवाय दुसऱ्या संतांचं वर्णन का केलं नाही. विठाला विठाला जयंती ही फक्त भगवंताचीच होते. का होते, कारण शास्त्रामध्ये 3 वर्ग पडलेले आहेत. एक वर्ग असा आहे तो स्वतःहून येत असतो, दुसरा वर्ग असा आहे त्याला आणावा लागतं, आणि तिसरा वर्ग आहे इच्छा असो अथवा नसो त्याला यावाच लागतं. 3 वर्ग आहे. पहिला वर्ग असा आहे ते स्वतःहून येतात, त्याला संत म्हणतात. ज्याला आणावं लागतं महाराज त्याला सामान्य जीव म्हणतात, म्हणजे ज्याला आणावं लागतं त्याला भगवान परमात्मा म्हणतात. आणि जे स्वतःहून येत असतात नाही यावाच लागतं त्याला सामान्य माणूस म्हणतात. मग महाराज संत जर या मृत्यू लोकामध्ये स्वतःहून जर येत असेल तर ते येतात कशा करता. भगवान परमात्म्याला आणावं लागतं, त्या देवाला आणत असताना कशा करता आणावं लागतं, आणि तुम्ही आम्ही येत असताना कशा करता यावं लागतं. याचं 10 मिनिटात विस्तार, हनुमंतरायाच्या जन्माचा उत्सव आणि बाकीचं अभंगाचं चिंतन. विठाला विठाला महाराज म्हणतात देवाला आणावं लागतं कशा करता, म्हणजे ज्या वेळेस या मृत्यू लोकामध्ये 3 घटना घडतात. पहिला वर्ग आहे जगातात पाप जास्त झालं की त्या पापाचं क्षालन करण्याकरता देवालाच आणावं लागतं. दुसरा वर्ग असा आहे धर्म जर लोप पावत राहिला तर धर्माची संस्थापना करण्याकरता देवाला आणावाच लागतं. आणि तिसरा वर्ग भगवान परमात्म्याला आणण्याचं कारण, देव जर नाही आला तर संतांना किंमत राहणार नाही, आणि संत जर नाही आले तर देवालाही किंमत राहणार नाही. म्हणून तिसऱ्या करता देव येतो. विठाला विठाला महाराज म्हणले या जगतामध्ये जेवढे लोक येतात त्यांची इच्छा असो अथवा नसो
जो जन्माला आला तो येणार, जो मेला तो जन्माला येणार, हे ठरलेलंच आहे. आगा कर्मी जे उरावे तया सुख दुःखी फळावे, तया ते भोगावयावे देहे का. मानवाला जसं कर्म असेल तसं मानवाला यावं लागतं. मानवाचा विषय आजचा नाही. मला देवाला आणावं लागतं. हो, कशा करता? मले यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पण देवाला आणावं लागतं इथपर्यंत खरं आहे. पण हा देव कशा करता आला असं जर म्हटलं तर तुकोबरा वेगळी भाषा सांगतात, ज्ञानोबरा म्हणतात वेगळ्या पद्धतीनं देवाला, आणि तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये वेगळ्या पद्धतीने देवाला असं वर्णन आहे. मग सांगा ना महाराज, देव कोणा करता आला? एका बाजूला तुकाराम महाराज म्हणता आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर. मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर. तुकाराम महाराज म्हणले देव आमच्या करता आला. आम्हासाठी शब्द आहे, आमच्या करता आला. दुसरा वर्ग ज्ञानोबराला विचारा देव कशा करता आला. ज्ञानोबरांनी वेगळीच भाषा वापरली. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवासी सोसिले मनमाळी, हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळवयाना हो. माझ्या कानाचे नाव भारी घ्यावं, 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 माझ्या कानाचे नाव भारी घ्यावं. ज्ञानोबरा म्हणता भक्ता कारण येणे घेतलीशी आळी, आणि 10 गर्भवास सोशिले वनमाळे. ज्ञानोबरा म्हणता भक्ता करता माझ्या भगवान परमात्म्याने 10 अवतार घेतले. इकडे तुकाराम महाराज म्हणता आमच्या करता देव मत्स्य कुर्मादी सुकर झाला. तिकडे तुकाराम महाराजांना परत विचारा मला खरं सांगा देव कोणा करता आला. तर तुकाराम महाराज म्हणले अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले किती. तुकाराम महाराज एकाकडे म्हणतात अंबरीश राजा करता देवाला, एका बाजूला सांगता आमच्या करता आला, आणि ज्ञानोबरा सांगता भक्ता करता आला. मग नेमकं खरं कोणाचं? विठाला 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 विठाला. तुकाराम महाराज म्हणे हे देवा तू भक्ता करता आला हेही खरं आहे, अंबरीश राजा करता आला हेही खरं आहे. पण ज्या वेळेस अंबरीश राजा करता आला म्हणजे आमच्या करताच आला. शास्त्र सांगतो ऐका. सत्ययुगामध्ये माझा भगवान परमात्मा का विष्णू रूपाने अवतारला आला.
अंबरीश राजा करतात त्यावेळेस अंबरीश राजा तुकाराम महाराज म्हणले अंबरीश राजा मी होतो. पहिला अवतार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कोणता? अंबरीश राजाचा. देवा अंबरीश राजा करता तू विष्णू भगवान परमात्मा झाला त्यावेळेस मीच होता भक्त म्हणून तुझ्या ठिकाणी होतो म्हणजे आमच्या करता झाला. हेही गणित खरं आहे. पण ज्यावेळेस आम्ही अवतार घ्या म्हटलं त्यावेळेस देवा तू मासा झाला. काय झाला पहिला अवतार? तुम्हाला गोष्टी आवडत आहे का? मग एवढे चेहरे का पडले तुमचे? आज जयंती आहे म्हणून मी तुम्हाला थोडा विषय मांडतो. तुम्ही म्हणले गोष्टी सांगतो तुम्हाला. पण कवर गोष्टीच्या मागं लागता. काहीतरी पदरात पुण्य पडू दे. ऐका, लक्ष देऊन ऐका. देवाने मत्स्य अवतार धारण केला. सगळे संत मंडळी भगवान परमात्म्याच्या जवळ गेले. देवा तुम्ही मासा झाला पण पाण्यात राहू लागला, बाहेरच येत नाही. कारण शास्त्र आहे मासा पाण्याच्या बाहेर आला की मेलाच. तुम्ही माशाचा अवतार घेतला पण पाण्यात राहू लागले तेव्हा आम्हाला तुमचं दर्शन होत नाही. म्हणून थोडा बदल करा ना देवा. भगवान परमात्म्याने सांगितलं मी दुसरा अवतार घेतो आता. मग देवाने दुसरा अवतार घेतला, कश्य अवतार म्हणजे कासवाचा अवतार. देव कासव झाला पण तो 80% पाण्यात राहायचा आणि 20% जमिनीवर यायचा. कासव दोन्हीकडे राहतं. पण ज्या ज्या वेळेस संत जायचे देवाच्या दर्शनाला तेव्हा तो पाण्यात राहायचा आणि भक्त मंडळी पांगले की मग तो बाहेर यायचा. संतांनी सांगितलं देवा हाही अवतार आमच्या करता नाही, थोडा बदल करा ना. मग माझ्या भगवान परमात्म्याने तिसरा अवतार घेतला शुकर. डुक्कर झाला. पण डुक्कर झाल्यावर माझा भगवान परमात्मा 40% पाण्यात राहू लागला आणि 60% जमिनीवर राहू लागला. पण देव जरी झाला पण त्याचा स्वभाव बदलत नाही. तो मात्र घाणीमध्ये राहू लागला, अंग माखू लागला आणि ज्यावेळेस जवळ यायचा त्यावेळेस दुर्गंधी तयार व्हायची आणि लोक म्हणायचे देवा हाही अवतार बरोबर नाहीये, थोडा बदल करा ना. देव म्हणले बदल करा. नेमकं काय काय? देवा मानवासारखं काहीतरी करा ना शरीर. देवाने सांगितलं काही हरकत नाही, चौथा अवतार मानवासारखं शरीर करीन. माझा भगवान परमात्मा मानव झाला, नरशी अवतार धारण केला. मुंडकं मात्र सिंहाचं बसवलं आणि शरीर मानवाचं झालं. मानवाचं झाल्याबरोबर संत मंडळी देवाजवळ झाले की सिंह त्याचा स्वभाव बदलत नव्हता. मला सिंहाने डरकडी फोडली की सगळे भक्त मंडळी लांब लांब जायचे. देवा हाही अवतार आमच्या उपयोगाचा नाही. मग देवा आता जरा चांगला अवतार घ्या. भगवान परमात्मा म्हणले मी पूर्ण मानवाचा अवतार घेतो. पण देव बुटके झाले, एवढेच झाले आणि ते खाली राहिले. काही दिसाना कोणाच्याही मांडीतून कुणूनही शिरायचे. लोक म्हणले अरे आतला देव होता कुठं गेला? तिकडे गेलो, लांब गेल्यावर दिसायचं नाही. देवा जरा मोठं रूप घ्या ना मानवासारखं, चांगलं घ्या. आम्हाला पाहिल्याबरोबर समाधान प्राप्त झालं पाहिजे. भगवान परमात्म्याने सांगितलं आता 6वा अवतार घेतो मी, परशुरामाचा अवतार. संपूर्ण शरीर मानवाचं. पण हा बाबा खोडची कुऱ्हाडच खाली ठेवत नव्हता, सतत कुऱ्हाड हातात त्याच्या. जो जवळ येणं त्याला ठोकाच, बाकीचा विषयच नाही त्याच्याकडे. देवाने लोकांनी विचारलं देवा तुमचा अवतार चांगला आहे, दिसायला चांगला आहे, पण तुमची कुऱ्हाड पाहिल्यावर तुमच्याजवळ येताच येत नाही. एकदम चांगला अवतार घ्या ना देवा. माझा भगवान परमात्मा म्हणला आता ऐका, मी अवतार असा घेतो की तुम्हाला पाहिल्याबरोबर तुम्हाला समाधान प्राप्त झालं पाहिजे. आणि माझ्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला तो 7वा अवतार. पण तो रामाचा अवतार घेतला. 15 वर्षापर्यंत चांगला होता. पण 15 वर्ष झाल्यावर लग्नविधी झाल्यावर माझा भगवान परमात्मा ज्यावेळेस वनवासाला निघाला त्यावेळेस धनुष्यबाण घेऊन निघाला. आणि धनुष्यबाण एक पाय पुढे एक पाय मागे, क्रोधायमान राक्षसाला मारण्याकरता क्रोधायमान होऊ लागला. आणि लोक म्हणले देवा धनुष्यबाण आणि क्रोधायमान रूप पाहिल्यावर आताही आम्हाला तुमच्या जवळ येता येत नाही, चांगलं रूप घ्या ना देवा. भगवान परमात्मा म्हणले आता मी सुंदर रूप घेतो. कृष्ण अवतार भगवान परमात्म्याने घेतला. पण
एक पाय असा वाकडा केला, पायावर पाय, आणि संत मंडळी जवळ यायला लागले की देवाने संताकडे पाहू नये, फक्त एकच काम करावं. संत जवळ आले की हात खांद्यावरी राधिके हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी एकी लागे माये हे मोने जातिरी एकी लागे माये मोने जातिरी एकी लागे माये मोने जातिरी हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या. भगवान परमात्मे 8वा अवतार खूप सुंदर, पण देवाने पायावर पाय ठेवला, हात खांद्यावर राधिकेच्या ठेवायचा. महाराज लोकांनी विचारलं, हा कृष्ण अवतार 16,108 बायका, तरी राधिकेच्याच खांद्यावर हात ठेवतो, कारण काय? प्रसंग ऐका. एक दिवस अमरावती देव हर्षाने नाचती, इंद्रदेवाची स्वारी होती, ते शशी नाम तारक. स्वर्गामध्ये आनंद उत्सव साजरा झाला, देवांची दाटी होऊ लागली, इंद्राची स्वारी झाली, आणि इंद्राची स्वारी झाल्यावर इंद्राची धर्मपत्नी शशी भगवान परमात्म्याच्या त्या इंद्राच्या जवळ आल्याने सांगितलं, स्वामी का हसलात, का आनंद झाला स्वामी तुम्हाला? इंद्राने सांगितलं, शशी मला वैकुंठात जायचंय भगवान विष्णूला भेटण्याकरता, मला येऊ द्या तुमच्या बरोबर. सांगितलं ठीक आहे. आणि म्हणून इंद्राची स्वारी होती वैकुंठात, स्वरूप देखोनी मनात, हर्ष होनी शशी गगनात, माझा स्वामी देखिला. शशीनं पाहिलं देवाला, भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर माझा भगवान परमात्मा कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळालो पलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रूप सावळी सुकुमार, कानी कुंडल मकराकार रे. देवाला पाहिलं, शशीनं मनात विचार केला, इतका सुंदर भगवान परमात्मा मी आज पाहिला, आणि पाहिल्यावर हात जोडून शशी भगवान विष्णूला शरण जाते, आणि माझा भगवान परमात्मा शशीला सांगतात, माग शशी मी तुला द्यायला तयार आहे. ऐकताची वचन शशी होनी समाधान,
माझा बैसावया मांडीवरी कृपा करीम शशीनं सांगितलं देवा माझी इच्छा आहे काय तुमच्या मांडीवर बसावं. भगवान परमात्म्याने सांगितलं शशी या जन्मात शक्य नाही पण 60,000 वर्षाची तपश्चर्या तू जर केलीच मी 8व्या अवतारामध्ये द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान परमात्मा होईल आणि मी तू माझी राधा होशील. म्हणून तू राधा जर झाली तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता मी कृष्ण अवतार होईल. नुसतं मांडीवरच नाही हात खांद्यावरी राधिकेच्या. म्हणून भगवान परमात्म्याने राधिकेच्या खांद्यावर हात ठेवावा. संतांनी सरळ देवा सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा दर्शन व्हावं आणि ते दोन्ही चरणाचं व्हावं आणि दोन्ही चरणाचं दर्शन झाल्यावर तू कृपा दृष्टीनं आमच्याकडे सारखं पाहावं असं रूप घ्या ना देवा. माझा भगवान परमात्म्याने सांगितलं ठीक आहे मी कलियुगामध्ये अवतार घेईल. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी फक्त पुंडली का देखिले उभे केले विटे. माझा भगवान परमात्मा विटेवर उभा राहिला सगळ्या संतांनी पाहिला आणि संतांना आनंद झाल्यावर संतांनी सांगितले देवा समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी माझे हरी वृत्ती राहोती माझे हरी वृत्ती राहोनी कनल माईक पदार्थ आणि कनल गे माईक तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ. देवा आता समचरण आहे समदृष्टी आहे असंच दर्शन आम्हाला कायमस्वरूपी राहावं. पाता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. आता दृष्टी पुढे ऐसाच तो राहे तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात देवा आमच्या करता अवतार धारण केला पण लोकांनी विचारलं या 10 अवतारामध्ये खरी भक्ती कोणाची आणि खरा भगवान परमात्मा कोणाला प्राप्त झाला. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात या 10 अवतारामध्ये अरे 7वा अवतार जो आहे ना 7व्या अवतारामध्ये माझ्या हनुमंतरायाने जी भक्ती केली ना ती भक्ती कोणीच केली नाही. का केली नाही याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर हनुमंतराय संत आहेत आणि देवाच्या अवतारा करताच संत अवताराला येतात. विठाला विठाला हो महाराज पण हे हनुमंतराय आणि भगवान परमात्मा दोघांचा आपण तफावत जर पाहिली हनुमंतराय जर संत आहेत आणि भगवान परमात्मा राम देव आहे. देवाची जयंती होते पण संतांची पुण्यतिथी होत असताना हनुमंतरायाची जयंती कशी. ऐका तुकाराम महाराज म्हणले हनुमंतराय संत होते हेही मान्य आहे पण खरे हनुमंतराय कोण म्हणले त्रेतायुगामध्ये नारदाने
भगवान विष्णूला दिलेला शाप खरा करण्याकरता भगवान परमात्मा राम झाले आणि त्याच रामाला सहकार्य करण्याकरता नारदानेच दिलेला शाप म्हणून हनुमंतरायचा जन्म झाला. म्हणले नारदाने शाप? म्हणले हो. ऐका, एक दिवस नारदजी भगवान परमात्म्याचं भजन करताना निघाले. नारायणा नारायणा श्री व्यंकटेश्वर नारायणा. एक सुंदर असं हिमालय पर्वत आणि त्या पर्वतावर एक सुंदर अशी गुहा नारदाने पाहिली. नारदजी त्या गुहेमध्ये शिरले. त्या नसणाऱ्या गुहेमध्ये एक सुंदर अशी शिला होती आणि त्या शिळेवर नारदाने एक बैठक मारली. विचार करतात ही अतिशय सुंदर गुहा आहे, ही शिळा अतिशय सुंदर आहे, आपण थोडी भगवंताची भक्ती करूया म्हणून नामचिंतन करू लागले आणि तेवढ्यात नारदाजीला समाधी लागली. किती दिवस समाधी लागली महाराज? महाराज म्हटले इकडे इंद्राचं आसन हलू लागलं, नारदाची तपश्चर्या वाढू लागली आणि इंद्राच्या लक्षात आलं जर नारदाची तपश्चर्या जर फलरूप झाली आणि नारद जर खरंच इंद्र जर झाला आपली गादी घेतल्याशिवाय राहणार नाही. मग यांची समाधी भंग केली पाहिजे, यांच्या तपश्चर्यामध्ये भंग तो पावलं पाहिजे आणि म्हणून नारदाकडं कामदेवाला आणि इंद्रदेवाने पाठवला. इंद्रदेव आले, कामदेव आले, काही अप्सरा आल्या. कामदेवाने मदनाला बरोबर आणलेलं आहे. महाराज म्हणे एवढंच नाही, सुंदर अशा नद्या तयार झाल्या, मंजुळ असं झुळझुळ पाणी वाहू लागलं, वारा सुद्धा असा मंद मंद वाहू लागला, झाडं एकमेकाला बेलगू लागले. महाराज म्हणले सुंदर असं वातावरण तयार झालं आणि अप्सरा सुंदर असा नृत्य करू लागल्या. प्रसंग डोळ्यापुढे आला. महाराज तेवढ्यात कामदेवाने पहिल्यांदा नारदाला समाधी भंग करण्याकरता नृत्याचं वादन केलं तरी नारदाची समाधी भंग होत नाही. अप्सरांचं नृत्य केलं तरी समाधी भंग होत नाही. आणि शेवटी कामदेवाने एक पुष्प बाण नारदाला खेचल्या गेला आणि वर मी बाण लागला. नारदजीने डोळे उघडले आणि उघडल्याबरोबर फक्त नारदाने कामदेवाकडे पाहिलं आणि कामदेवाने 3 वेळेस शरणागती केली. पहिल्यांदा नारदाच्या समोर हार घेतला तरी नारदाने त्या हाराचा स्वीकार केला नाही. नंतर 2 हात जोडले तरी नारदाने त्याचा स्वीकार केला नाही. शेवटी तृतीयांदा दंडवत घातलं नारदाने त्या या मदनाने कामदेवाने तरी नारदाने त्याचा स्वीकार केला नाही. आणि शेवटी कामदेवाने सांगितलं नारदजी आता तुमच्या पुढे मेजन नतमस्तक, मी हरलो तुमच्या पुढे. नारदाला आनंद झाला, मी कामदेव जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेव मी काम जिंकला. ब्रह्मदेवाने सांगितलं या जगतातला काम हा भल्या भल्याला मातीत घालतोय. या असणाऱ्या कामदेवाला एकनाथ महाराजांनी उपमा दिली. एडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारली शंकरा केला ब्रह्मेचा माते. महाराज म्हणले या असणाऱ्या येडकरूपी मदनाने असणाऱ्या कामदेवाने भल्या भल्याला सुद्धा गाडलंय. कोणाकोणाला? ज्यांनी 60-60 हजार वर्षाची तपश्चर्या केली त्यांना सुद्धा सोडलं नाही. शंकर भगवान परमात्म्याला सोडलं नाही, ब्रह्मदेवाला सोडलं नाही, भगवान विष्णूला सोडलं नाही. महाराज म्हणले नवे नवे नारदाला सुद्धा सोडलं नाही. असा कामदेव. पण ब्रह्मदेव नारदजी म्हणतात मी काम जिंकला.
ब्रह्मदेवाने सांगितलं शंकराजवळ तरी म्हणू नकोस. नारदजी शंकराजवळ, भोले बाबा मी काम जिंकला. भोले बाबाने सांगितलं काय? म्हणले माझ्याजवळ बोलला पण विष्णुदेवाजवळ बोलू नकोस. नारदजी वैकुंठात. देवाने नारदाला पाहिल्यावर लक्षात आलं आमचा बाबा बिघडला म्हणले. आता नारदा, देवा थांब, मी बोलतोय काय माझं म्हणणं ऐक. थांब नारदा, माझी असणारी लक्ष्मी आहे ना, ते पलीकडचं नगर दिसतंय ना, त्या नगरामध्ये गेली, तिला घेऊन ये आणि नंतर तुला काय सांगायचंय सांग. नारदजी म्हणले आत्ता जातो देवा. नारदाला तिथे जाऊस तर भगवंताने एक मायावी नगर केलं. त्या नगराचा राजा शिलाजीत नावाचा राजा तिथं तयार केला. तिथे एक सुंदर अशी मुलगी तयार केली, विश्वमोहिनी तिचं नाव. आणि नारदजी तिथं गेले. नारदाला पाहिल्यावर शिव भगवान शंकराने काही गण नारदाच्या समेत पाठवले. नारदा जाऊ नका, तिकडे जाऊ नका, धोका आहे. अरे मी कामाला जिंकलंय, नारदा जाऊ नका. नारदजी गेले. शिलनिधी राजाने नारदाचं स्वागत केलं आणि आपली कन्या विश्वमोहिनी तिच्या जवळ आली. नारदा, माझ्या मुलीचं सोयावर आहे, माझ्या मुलीचं भविष्य सांगा. नारदाने हातात हात घेतला, तिच्या चेहऱ्याकडेच पाहत बसला. विश्वमोहिनी होती महाराज ती. जोवरी जोवरी समुद्र करी गर्जना, अगस्ती ब्राह्मणा नाही देखलिया बापा. जोवरी जोवरी वैराग्याच्या गोष्टी, पंचनना दृष्टी नाही देखलिया बापा. माणूस जोपर्यंत सुंदर स्त्री पाहत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी मारू शकतो महाराज. पण एखादी सुंदर कामेनी पाहिली तर केव्हा भ्रष्ट होईल सांगता येणार नाही. नारदाने ती असणारी विश्वमोहिनी पाहिली आणि नारद पागल होऊन तिच्या मुख कमालाकडे पाहू लागले. नारदा, भविष्य सांगा, हात खाली आहे. तिच्या आणि हस्तरेश्वर भविष्य होतं, जगाचा मालकीला पती भेटणार आहे. पण नारदाने उलट सांगितलं, जो हिच्याशी लग्न करील तो जगाचा मालक होईल. नारदजी पळाले भगवान विष्णूकडे, लक्ष्मी इकडं, सगळं इकडं. देवा, अरे एवढ्या भक्ती केली, सुतळीचा तोडा सुद्धा तुझ्याकडे मागितला नाही, मग मला एक इच्छा आहे तेवढी पुरी करायला सांग. नारदा, माग ना, मग काय मागायचंय. देवा, मला तुमचं रूप द्या. भगवान परमात्म्याने सांगितले माझे रूप किती माहित आहे तुला? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यातासी. अनंत रूप आहेत नारद माझे. कोणतं? नारद म्हणले हरिरूप द्या. हरिरूप म्हटल्यावर भगवान परमात्मा तथास्तु म्हटले. पण हरी शब्दाचे अनेक अर्थ आहे. हरी म्हणजे पाणी, हरी म्हणजे माणूस, हरी म्हणजे कर आणि हरी म्हणजे माकड. हरी म्हणजे माकड. देवाने विचारलं पाण्याचं रूप द्यावा याला, तर पाण्याला रंगच नाही. मानव रूप म्हणावं त्याला पहिलंच मानव रूप आहे. याला हाताचं रूप द्यावं त्याला हातही आहे. मग याला नेमकं रूप द्यावं कोणतं? म्हणले हरी. मग माकडाचं रूप द्या. देवाने सुंदर शरीर बनवलं पण मुंडकं मात्र वानराचं केलं, माकडाचं केलं. माकडाचं केलं. आपलं तोंड आपल्याला दिसत नाही. हात पाहिलेच सुंदर कांती, सुंदर सोन्यासारखं. नारदाला भ्रम झाला, माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही. नारदजी तिथे गेले. जिथे अशा लाईनी मांडल्या होत्या, सुंदर सिंहासन मांडले होते. पहिल्या सिंहासनावर रावण तपले. नारदजी जाऊन बसले. विश्वमोहिनी तिकून आली. आल्याबरोबर नारद उभा राहिले आणि विश्वमोहिनी माझ्याकडे पाहावी, माझ्या गळ्यात वरमाला घालावी. विश्वमोहिनी नारदांकडे पाहिल्यावर ती लाईनच सोडून दिली पुढच्या लाईनीवर. नारदजी ती लाईन सोडून पुढच्या लाईनीत, माझ्याकडे बघ. विश्वमोहिनी एक नाही दोन नाही, तिनं ती लाईन सोडली. तिसऱ्या लाईनीमध्ये नारदजी म्हणले तिला काय फरक आहे, माझ्यासारखा सुंदर या जगात नाहीये. तिनं सांगितलं तुमच्यासारखा सुंदर जगात नाहीये, पण तुमच्यासारखा बंदरही जगात नाहीये.
पण नारदाच्या लक्षात आलं नाही. तिकडे एक वृद्ध ब्राह्मण बसलेले होते. त्या विष्णुमोहिनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि माझा भगवान परमात्मा विष्णूचं ते रूप ब्राह्मणाचं घेतलं असताना विष्णुमोहिनीला घेऊन निघाले. ते शिवगण होते ना, ते शिवगण त्या नारदाला म्हणायचे, अहो एवढं सुंदर असताना विश्वमोहिनी घेऊन चालले ते बघ. नारद म्हणले, काय झालं रे नेमकं? त्या म्हाताऱ्याच्या तोंडात दात नाही. 50 वर्ष होती हलती दाताच्या पंगती, श्यामवर्ण केश शुभ्र होते, त्याला म्हातारा म्हणते. अरे म्हाताऱ्याच्या गळ्यात हा वरमाला घातली तिने, तिला काय पारक आहे? शिवगण म्हणले, बाबा थांबा, जर एखाद्या पाण्यामध्ये मुख पाहणं तुमचं. मग नारदाच्या लक्षात आलं. नारद एक तलावावर गेले. त्या तलावामध्ये पाहिलं मुख आपलं महाराज, सुंदर शरीर होतं, पण तोंड मात्र माकडाचं होतं. माकडाचं शरीर पाहिल्यावर पळत गेले. त्या म्हाताऱ्याला धरलं, त्या विश्वमोहिनीला धरलं. देवा, अरे एवढा कपटी तू असेल मला माहीत नाही रे, एवढा कपटी असेल माहीत नाही. देवा, अरे 16,108 पत्न्या तुला, आणि एकच मला लग्न करायचं, ती सुद्धा तू घेऊन गेलास. पण लक्षात ठेव, माझा शाप आहे देवा, त्रेतायुगामध्ये तू जेव्हा राम होऊन येशील त्यावेळेस तुझी बायको एक पळून घेऊन जाईल, आणि पळून गेल्यावर त्या पत्नीचं दुःख तुला जेवढं होईल ना तेवढं दुःख मला आता झालंय ना. पण त्या पत्नीला सोडवण्याकरता तू जे माकडाचं रूप मला दिलं ना, तेच माकडं तुला सोडवण्याकरता येतील. एवोनी मरकट तो वैष्णवा माझी श्रेष्ठ, हनुमंता म्हणती लकनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. अरे वानराच्या योनीमध्ये माझ्या हनुमंतराने जन्म घेतला असू दे, माकड म्हणून येतील, आणि मग रामाचा अवतार होईल असं म्हटल्याबरोबर त्रेता युग लागलं, आणि राम भगवान परमात्मा अवताराला येणार आहे. बाकीच्या सगळ्या देवता एकत्र आल्या, आणि सगळ्या देवता एकत्र आल्यावर त्याच्यात शंकर भगवान परमात्मा होते. राम अवतारामध्ये तुम्ही कोण होणार? म्हणजे आम्ही वानर होणार, आम्ही माकडं होणार. सगळ्या देवता म्हणले आम्हाला माकडं व्हायचंय, वानर व्हायचं. मग हनुमंतराय म्हणले, हे देवतांनो, तुम्ही जर वानर होत असेल ना तर मी सुद्धा एक वानर होईल, पण सगळ्यात मोठा वानर मी. आणि मग सगळे वानराच्या रूपाने जन्माला येऊ लागले, आणि माझ्या शंकर भगवान परमात्म्याने वानराचं रूप घेतलं. भगवान शंकर देव आहे, आणि देव जर हनुमंतरायाच्या रूपाने अवताराला येत असेल तर देवाची जयंती होती, म्हणून हनुमंतरायाची जयंती होते. विठाला विठाला भगवान शंकर नव्हे वानर होणार ही बातमी पार्वतीला कळाली, आणि पार्वती म्हणते, देवा, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विविका असणे की जे. प्रभू, तुम्ही जिथं आहात ना तिथं मी आहे, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही जर एवढे मोठे वानर झालात तर मला जागा द्या कुठंतरी. आणि माझे भगवान शिवजी सांगतात, पार्वती, तुला जर जागा हवी असेल तर तू माझी शक्ती हो. हनुमंतरायाची शक्ती महाराज पार्वती माई आहे, आदिमाया शक्ती आहे. महाराज हनुमंतरायाच्या रूपाने भगवान परमात्माच अवतार आले. म्हणले, हनुमंतराय भगवान शंकर आहे. कोणी सांगितलं? म्हणले, ज्ञानोबराय सांग. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंग धरो
अर्जुने तुका म्हणे रुद्रा 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 महाराज म्हणतात तुकाराम मला मले हे भगवान परमात्म्याचा रुद्र अवतार भगवान शंकराचाच आहे. ज्ञानोबराज सांगता हे भगवान शिवजीच आहेत. मग देव जर भगवान शंकर आहे आणि हनुमंतराय जर त्यांचा अवतार असेल तर जयंती करायला काहीच हरकत नाही. अहो म्हणले हनुमंतरायची जयंती साजरी होते मान्य आहे, पण या हनुमंतरायला काही मारुती म्हणतात, काही हनुमंत म्हणतात, काही वायुसूत म्हणतात, काही नंदनसूत म्हणतात. नेमकं कसं काय आहे म्हणजे जसा प्रसंग असेल तशा पद्धतीने हनुमंतरायचे नाव पडले. अंजनी मैया ऐका, एक 5 मिनिट हनुमंतरायच्या जन्माची कथा सांगतो. अभंगाकडे त्याचं चिंतन पाहिजे. 11:15 वाजले का? माझ्या हातात घड्याळ नाही. 11 वाजले ना, अर्धा तास अजून, काळजी नका. पार्वती मैया ही स्वर्गाची कन्या आहे. ऐका, स्वर्गाला तिने सांगितलं पिताश्री मला मृत्यू लोक पाहायचा आहे, म्हणून मृत्यू लोकामध्ये तिने वास्तव्य केलं. आणि वास्तव्य केल्यामुळे इकडे सनकादिक नावाचे संत स्नान करत होते. ते 5 वर्षाचे आणि 5 वर्षाचे असल्या कारणानं असणाऱ्या अंजनी मातेनं पाहिलं आणि पाहिल्यावर त्यांचं वय भरपूर पण दिसायला 5 वर्षाचे दिसल्यामुळे ती हसली. सनकादिक संतांना राग आला. तू स्वर्गाची कन्या जरी असली पण आम्हाला पाहून हसले, मी तुला शाप देतो. ज्या वेळेस तुला मुलगा संतान होईल त्यावेळेस सूर्य नारायण इकडे उगला रे उगला, तुझ्या मुलाचा अंत होईल. एवढं कळालं महाराज. आणि मग अंजनी माता विचार करू लागल्या काय करावं काय करावं. अंजनी मातेने विचार केला आपल्याला जर संतती होणार आहे आणि सूर्य नारायण उगवल्यावर आपला मुलगा मरणार आहे, याच्याकरता तपश्चर्या केली पाहिजे. म्हणून अंजनी माता अंजनी पर्वतावर तपश्चर्या करू लागले. इकडे प्रसंग सगळ्याला माहिती आहे. सुलोचना नावाची घार अप्सरा नृत्य करताना इंद्रदेवाच्या सभेमध्ये तिचं नृत्य चुकलं आणि इंद्राने तिला शाप दिला होता. मृत्यू लोका तू घार होशील. उशाप द्या स्वामी, उशाप द्या. ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये राम भगवान परमात्मा अवतराला येतील, भक्त हनुमंतराय जन्माला येतील, पण जन्माला यायच्या अगोदर रामलीलाचाच अर्धा भाग
तू ज्यावेळी कौशल्याच्या असणाऱ्या कैकेयीच्या हातातून घेऊन अंजनी मातेच्या वंजोळीत टाकशील त्यावेळी तू पुन्हा अप्सरा होशील. इकडे प्रसंग सगळ्याला माहीत आहे. रामलीलामध्ये अग्निमंडपामधून अग्नियज्ञातून पायस निघलं. त्याचे 3 भाग केले. कैकेयीला, कौशल्यमयाला, सुमित्रामयाला. कौशल्याला भाग पहिला दिला म्हणून राग आला आणि कैकेयी बाहेर आली. मला नकोय हा भाग, मला नकोय हा प्रसाद. तेवढ्यात घार झाली असणारी सुलोचना नावाची अप्सरा आली आणि हातातून तिने फल उचललं. पिंड घारीने झरपिला, पिंड घारीने झरपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोणी, महारुद्र आले कोणी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. तो असणारा घारीनं पिंड झडपला. अंजनी माता तपश्चर्या करत असताना तो घारीने वरून सोडला. वायुदेवाने पाहिला आणि वायुदेवाने तो प्रसाद असा हळूहळू त्या वाऱ्याच्या भोवती भरत फिरत अंजनी मैयाच्या वंजोळीमध्ये टाकला. मग वंजोळीत वायुदेवताने टाकला आणि तिचा गर्भ अंजनी मातेच्या पोटात वाढू लागला आणि पोटात वाहू लागल्यामुळे त्यात वायुसुताने तिच्यावर असं छत्र धरलं आणि हनुमंतरायाचा जन्म झाला म्हणून पहिलं नाव पडलं वायुसूत. ज्या वेळेस हनुमंतराय अंजनी मातेच्या पोटी जन्माला आले पण सूर्यनारायण उगायचा राहिला होता. त्यावेळेस आई रडायला लागली. अंजनी मैयाला शाप होता की सूर्य उगल्यावर तुमचा मुलगा जाणार. अंजनी मैया रडू लागल्या, आता मुलगा जाणार, माझा मुलगा जाणार. तिथे महाराज तुलसीदासी हनुमंतात असणारा हिंदी मधून पद बोलू लागले. मुलगा मरण पावला म्हणून आई रडू लागली. बेटा मृत्यू होत आहे म्हणून मार होती. आई रडूती म्हणून बाळ आई रडू लागली. बेटा मरतो म्हणून मार होती. मार होती, मा म्हणजे आई, रोती म्हणजे रडणे. मार होती, मार होती, मार होती. त्याचा अपभ्रंश झाला आणि पहिलं नाव झालं मारुती. हनुमंताने सांगितलं, आई का रडतेस? बाळा, सूर्य उगल्यावर तुला मृत्यू आहे. हनुमंतरायाला एवढं कळत नाही का महाराज, हा सूर्य आहे. अरे बुद्धिमताम वरिष्ठ, भगवान शिवजीचा अवतार आहे. बरेच कीर्तनकार सांगतात आई म्हणली लाल फळ खा आणि म्हणून लगे उड्डाण केलं आणि खाल्लं. एवढे अडाणी होते का हनुमंतराय? जन्मताची येणे सूर्याशी धरिले शब्द नाही, सूर्याशी गिळिले हा शब्द आहे महाराज. हनुमंतराय म्हणले, माते सूर्य उगल्यावर माझा आणताय ना? म्हणले हो. मग सूर्यच उगून देत नाही. आणि मग महाराज उड्डाण केली आणि सूर्यनारायण गिळिला. सूर्यनारायण गिळल्या बरोबर इकडे अंकार मातला. सगळे देवता कासवी सो लागले.
अरे सूर्यनारायणाला सोडवा म्हटले. अरे एक वानराच असणार छोट बालक, त्या बाळाचं नाव मारुती म्हणतात. त्यांनी सूर्यनारायणाला गिळलं. इंद्राला राग आला आणि इंद्राने हनुमंतरायच्या हनुवटीवर वज्र मारलं. हनुवटीवर, हनुवटी नाही शब्द, हनुवती हा शब्द आहे. आणि म्हणून हनुमंताला आपल्या हनुवटीवर वज्र जागल्यामुळे तिथून पुढे ते म्हणले हनुमती हनुमती. हनुमतीचा शब्द अपभ्रंश झाला आणि तिथून पुढे बाळाचं नाव दुसरं पडलं हनुमंत. आले सगळ्यांनी सांगितलं इंद्रा वज्र मारलं, माझं बाळ बेशुद्ध पडलंय. व वायुसुताने सगळ्याचा ऑक्सिजन बंद करून टाकला. सगळे कासवीस होऊ लागले आणि कासवी झाले. सगळे शरण आले. त्राहिमाम 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 वाचवा. वायुसुताने सांगितलं माझ्या बाळाला जीवदान द्या. हनुमंतरायला जीवदान द्या म्हटल्याबरोबर इंद्रदेवाने विचारला, अहो शाप आहे त्यांना सनकादिकाचा. ते बालक सूर्यनारायण उगल्यावर मारणार, मी सूर्यनारायणच उगून देणार नाही. त्याने सांगितलं काही हरकत नाही. अरे आम्ही त्या असणारा शाप दिलेला सनकादिकाचा खरा होईल. हनुमंतराय 1 मिनिट सेकंदभर मृत पावतील, पण आम्ही त्यांना परत जिवंत करू. नुसतं जिवंत करणार नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आम्ही त्यांना चिरंजीव करू. सूर्यनारायण उगला. हनुमंतराला परत जिवंत केलं आणि हनुमंतराय जिवंत केल्यावर सगळ्या संतांनी पाहिलं, अरे हनुमंतरायचा जन्म झाला. कोणती तिथी बोला ना मग. चैत्र शुद्ध पौर्णिमेचे, 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 चैत्र शुद्ध पौर्णिमेचे. सूर्योदय समयाचे, सूर्योदय समयाचे, अंजनीच्या तपासाचे, अंजनीच्या तपासाचे, अंजनीच्या तपासाचे. महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, अंजनीच्या तपासासाठी, अंजनीच्या तपासासाठी, अंजनीच्या तपासासाठी, अंजनीच्या तपासासाठी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. महाराज आज चैत्र शुद्ध पौर्णिमा, त्या दिवशी त्रेतायुगामध्ये माझे हनुमंतराय भगवान परमात्मा नोमीला अवतराला आले आणि पौर्णिमे त्या दिवशी माझे हनुमंतराय जन्माला आले. म्हणून तो उत्सव त्या भगवान परमात्म्याचं प्रागट्य दिन म्हणून दरवर्षी हा आलेला नेम, तो उत्सव म्हणून आज पुनद गावातले सगळे ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने आज आपला सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित होतोय. महाराज हा असणारा प्रागट्य दिन आहे, पण प्रागट्य दिन हा देवाचा आहे, संतांचा आहे. पण माणसाचा वाढदिवस होतो याचं काय? तुकाराम महाराज म्हणले माणसाचा वाढदिवस होत नाही रे, माणूस मरणाकडे चाललाय. कुठं? काही लोक इथे गाडीतून बसले आणि पंढरपूरला निघाले. नगर वडणलं करमाळ्यावर, करमाळ्याजवळ आला. लोक काय म्हणतात? ओ उठा, करमाळा आला.
आता करमाळा आला का हे ते करमाळ्याला चाललंय कसं आहे? पंढरपुरामध्ये गेलं कुठं? पंढरपूर आलं. अरे आलं नाही, तू पंढरपुराकडे गेला. तुकाराम महाराज म्हणतात मृत्यू तुझ्याकडे येत नाही, मरणी दया ठाया जाणे लागे आपुल्या पाया. मृत्यू आपल्याकडे येत नाही, आपल्याला तिकडे जावं लागतं. म्हणून लोक वाढदिवस करत नाही, मृत्यू आपला अरे घटलेले दिवस साजरा करतो महाराज. संतांचं तसं नाहीये, देवाचं तसं नाहीये. देवाला मृत्यू नाहीये, संतांनाही मृत्यू नाहीये. म्हणून संतांची जयंती उत्सव साजरा त्रेतायुगात जरी जन्म झाला, उत्सव झाला, तो आजही हनुमंतराय चिरंजीव असल्या कारणानं हनुमंतरायाची जयंती करणं अतिशय महत्वाचं आहे. विठाला विठाला लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज त्रेतायुगामध्ये हनुमंतरायाचा जन्म, त्रेतायुगामध्ये हनुमंतरायाचं सगळं कार्य, कलियुगामध्ये तुम्ही हनुमंतराय पाहिले नाही तरी तुम्ही हनुमंतरायाचं वर्णन करता, ते वर्णन खरं आहे का? पाहिलंच नाही माणसाला. बापू महाराज काय वर्णन करता येईल? काहीच नाही. किती लोक चित्रकार चांगला असू द्या, पण माणूस पाहिला नाही, त्याला वर्णन करून सांगितलं त्यांनी काढीन चित्र, पण काहीतरी व्यंगच निघेल, सारखं चित्र निघणार नाही. मग हनुमंतराय त्रेतायुगात आणि इकडे कलियुगामध्ये तुकाराम महाराज हनुमंतरायाचं वर्णन करतात. हनुमंतराय असे आहे, मग तुम्ही हनुमंतरायाला पाहिलंच नाही, तू वर्णन करता कसं? तुकाराम महाराज म्हणले, अरे मी या कलियुगातही होतो आणि त्रेतायुगात सुद्धा होतो. रामरायाच्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये राम होते, हनुमंतराय होते, तेव्हा मी त्यांच्या बरोबर अंगद होतो. अंगद होतो, अंग. आणि अंगद मी असल्या कारणाने हनुमंतरायाचं सगळं चरित्र मला माहीत असल्या कारणानं, हनुमंतराय कसे आहेत हे मला माहीत असल्या कारणानं, हनुमंतरायाचा पहिला प्रताप जर कोणता असेल तर त्यांनी कामावर विजय मिळवला. अभंगाचं प्रथम चरण. काम बांधवाडे काम बांधवाडे काम बांधवाडे काम बांधवाडे
फुमाये गोपाळ फुमाये काम बांधवडी काळ घातला तो डरी तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. महाराज हनुमंतराणी काम जिंकला म्हणजे कसा. खेळिया माझी हनुम्या शहाणा खेळिया माझी खेळिया माझी हनुम्या शहाणा खेळिया माझी न पडे कमी रे न पडेगा कामच नाही ते क्रोधची कैसा कामच नाही ते क्रोधच कैसा ते कैसे भांडण रे ते कैसे भांडण रे रामगड्याची आवडी मोठी गयासी आवडी मोठी तेही गेले लंके रे गेले अंक म्हणून गेले लंके रे म्हणून गेले ऐक खेळिया तुझं सांगितले आई घालून खेळ खेळी ऐक खेळिया तुझं सांगितले आई घालून खेळ खेळी रे. महाराज म्हणले या जगतात जे खेळ मांडलेत त्यापैकी कामरूपी खेळ त्याच्यामध्ये एकच शहाणा निघला. खेळिया माझी हनुम्या शहाणा न पुढे उडवास नाही रे कामच नाही ते क्रोधची कैसा ते कैसे भांडण रे रामगड्याची आवडी मोठी म्हणून गेले लंकेर. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळी रे. काम म्हणजे काय. काम या शब्दाचा अर्थ इच्छा. महाराज म्हणले हनुमंतरायाला कुठलीच इच्छा नव्हती आणि ती इच्छा नसल्यामुळे हनुमंतरायावर फार मोठी कृपा आहे. ऐका लंका रावण मारला गेला. लंका विभीषणाला दिली. भगवान परमात्मा अयोध्येला आले. सुंदर असा उत्सव झाला. राज्य अभिषेक झाला. भगवान परमात्मा सीतामाया राज्य गादीवर बसल्या. आनंदामध्ये उत्सव सगळ्यांना बक्षीस समारंभ झालं. पण हनुमंतरायाला पाहिलं सुद्धा नाही कोणी. हनुमंतराय लांब उभे होते. सीतामायाला म्हणजे वाईट वाटलं. पण एवढ्या मोठ्या समारंभामध्ये आपल्या पतीचा कसं काय अपमान करावा म्हणून काही बोलल्या नाही. दुसऱ्या दिवशी प्रभू सीतामायाच्या महालात गेल्याने सांगितलं सीते कालचा राम राज्य अभिषेक कस काय झाला. सीतेने सांगितलं बरा झाला. अगं नेमकं कसा झाला म्हणजे सांगितलं ना बरा झाला. म्हणजे तुला झालंय काय नेमकं. ते म्हणले का हो सगळ्यांना समारंभामध्ये बक्षीस समारंभ झाला. हनुमंतरांनी एवढी आपल्यावर कृपा केली का अयोध्या नगरीतलं सगळ्यांनी जरी उपकार केले तरी उपकार फिटणार नाही हनुमंतरायचे. आणि तुम्ही हनुमंतराला काही दिलं नाही. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं. सीते थांब. भगवंताने सोन्याचं सिंहासन बनवलं. हनुमंतराला बोलवलं. सीतेच्या हातामध्ये कुंकुम तिलकाची ताट दिलंय. एक सुंदर असा आणि फुलाचा हार गुंफलेला आहे. हनुमंता या सोन्याच्या सिंहासनावर बसा. काल आम्हाला तुमचा सत्कार करता आला नाही. हनुमंतरायन सला देवा अयोध्या नगरीतल्या या सोन्याच्या सिंहासनावर बसल्यावर
माझे उपकार फेडतील? म्हणले नाही. मग देवा मला असं सिंहासन करा, असं सिंहासन द्या की मृत्यू लोकांमध्ये असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये माझं सिंहासन राहणार नाही. प्रभू तथाच तू म्हटले. प्रभूने सांगितले हनुमंता, अरे वस्तीवर वाड्यावर गावोगावी माझे मंदिर नसतील, पण आज मी तुला आशीर्वाद देतो, मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक गावामध्ये तुझं मंदिर असल्याशिवाय त्या गावाची उभारणीच होणार. म्हणून मागणी महाराज हनुमंतराय अतिश्रेष्ठ. महाराज म्हणला हनुमंतरायांनी काम जिंकला. हो, पण तुकाराम महाराज त्यांनी काम जिंकला, पण तुम्हाला माहित आहे इथपर्यंत आम्हाला कळलं, पण तुमचं काय? तुकाराम महाराज म्हणले हनुमंतरायांनी जसा काम जिंकला तसा आम्ही सुद्धा काम काम नाही झालो पायी विकाम, काम क्रोध बंदी खानी, कामने दिले दोन्ही, तसा आम्ही सुद्धा काम जिंकला. तसा प्रसंग हनुमंतराय आला नाही, पण आमच्यावर तसा प्रसंग येऊ नये आम्ही कामावर विजय मिळवला. नास्तिक लोकांनी भंडाऱ्या डोंगरावर एक सुंदर अशी स्त्री पाठवली, तिने तिचं नृत्य केलं, तिने आम्हाला असणाऱ्या समाधीतून उत्थान पावण्याकरता अनेक प्रयोग केले. डोळे उघडून पाहिले त्यावेळेस तिने सांगितलं, महाराज एकांत आहेस, मी सुंदर आहे, तुम्ही माझा स्वीकार करा. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात त्या स्त्रीकडे पाहिल्यावरही आमच्या तोंडातून शब्द निघावं, जाये ओ माय न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशे नो, स्त्रियांचा तो संग नको नारायण, स्त्रियाचा तो संग नको नारायण, काष्टाया शान मृत्यू के. अरे काम जिंकला, आम्ही काम जिंकला, म्हणून ज्यांनी काम जिंकला ना त्यांची परीक्षा अरे आम्हाला पाहिल्यावर कळल्याबरोबर आम्ही त्यांना एक सुंदर अशी उपमा दिली. या जगात माझे हनुमंतरायासारखे ब्रह्मचारी कोणीच नाही. काम बांधवडी काळ घातला तो डरी, काळाला सुद्धा घाबरण्याची ताकद हनुमंतरायामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणले काळाला घाबरण्याची ताकद जर हनुमंतरायामध्ये आहे तशी आमच्याही नामात काळाला घाबरण्याची ताकद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, काळ गुलाम समाम करी, तुकया घरी रावत. अहो म्हणले तुकाराम महाराज तुम्ही काळाला जिंकलं, पण हनुमंतरायांनी काळाला जिंकलं कसं? म्हणले हनुमंतराय भगवान शिवजीचा अवतार आहे ना, मग शिवजीच्या नामचिंतनाने सुद्धा काळ पळतो. दुड 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 दड 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 काळा पुढ्या रे, शिवनाम शिवमुखी से विपाका पडिया रे, शिवनाम शिवमुखी से विपाका पडिया रे, शिवनाम
चिंतन केलं काय, हनुमंतराचं चिंतन केलं काय, काळ पळतो. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आरे शिवनाम शीतळमुखी शिवी पाका पडी आरे. महाराज एवढा अधिकार हनुमंतरायचा. मग त्या हनुमंतराचं शरीर कसं आहे? महाराज म्हणता शरीर वज्राईशे. शरीर वज्रायसे आय शरीर वज्रायसे शरीर वज्रायसे शरीर वज्रायसे दंडवाता तया माझे दंडवाता हस्तया माझे दंडवाता तया माझे दंडवाता कमल ब्रह्मांड बळी ब्रह्मांड कमली ब्रह्मांड कमली ब्रह्मांड तया माझे त्यांचं शरीर वज्र होतं. शेपटी ब्रह्मांडाला गवसणी घालण्याची शक्ती आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. सुसेन वैद्य हनुमंतरांनी आणला. सांगितलं द्रोणगिरीवर संजीवनी बुटी आणावं लागेल. पण एक लक्षात ठेवा, सूर्यनारायण उगायच्या आत आले पाहिजे. हनुमंतराय गेले त्या द्रोणगिरीला शेपटाने वेढा मारला आणि द्रोणगिरी कपी हाती. एवढा मोठा पर्वत शेपटाने, कारण त्यांच्या शेपटीत ताकद आहे, त्यांचा देह आहे. महाराज म्हणतात हे रामरायाचे सेवक असल्या कारणाने अण्णा मी शरण गेलो. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत कपी कोळी हनुमंत ज्ञानेश्वर माबोले ज्ञानात माबोले ज्ञानेश्वर माबोले ज्ञानेश्वर माबोले माऊली ज्ञानेश्वरा माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वरा माऊली नाराज माऊली माऊली. एक दिवसाचा हा अतिशय महत्त्वाचा उत्सव पवित्र मंगलासह पुनदगाव क्षेत्र संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा होतो. ज्यांच्यामुळे हा योग आलेला आहे, हरिभक्तप्राय नवनाथ महाराज सुपेकर यांनी तारीख दिली आणि त्याच्यामुळे या पुनदगावचे सेवायचा योग मला आला. यामधले जे अन्नदाते आजचे अतिशय महत्त्वाचे महाराज. वस्त्रदान केलं तरी तृप्ती नाही आहे, द्रव्यदान केलं तरी तृप्ती नाही, गोदान केलं तरी तृप्ती नाही आहे, भूदान केलं तरी तृप्ती नाही आहे महाराज, द्रव्यदान केलं तरी तृप्तीच नाही आहे. वस्त्रदान करायला निघाले. 1000 रुपये मीटरचं कापड घेतलं, पण दुकानदाराने सांगितलं महाराज 2500चं कापड आपल्याकडे आहे बरं का. म्हणतं तेवढं घ्या ना. मग म्हणजे तृप्तीच नाही. गोदान केलं, 100 गाया दान केलं आणि एक गाय जर खोट्याला चांगली दिसली तेवढी गाय का नाही दिली. गोदानातही तृप्ती, फक्त तृप्ती झाली या देहाची. अन्नदानामध्ये तृप्ती आहे. म्हणून आज ज्यांनी अन्नदान केलं, कचुर भाऊ नानाभाऊ पाटील वाघमारे, संपूर्ण असणाऱ्या हनुमंतरायाच्या जयंतीनिमित्ताने अन्नदान केल्यामुळे त्यांच्या असणाऱ्या सर्व कुटुंबांना धन्यवाद. त्यांचं कोटी कोटी कल्याण हो. आणि या ठिकाणी पुढच्या वर्षीचं पण अन्नदान गेलेलं आहे. सानेश्वर का ज्ञानेश्वर रायबन पाटील सावंत हां यांचं पुढच्या वर्षी पंगत घेतलेली आहे. त्यांनाही त्यांच्या कुटुंबांना कोटी कोटी धन्यता.
जमलेले सगळे भावी भक्तगण, साईनाथनगर भजनी मंडळ असेल, बेलपांढरीकर भजनी मंडळ असतील, आमचे बापू महाराज गारोडे साहेब महाराज या ठिकाणी असतील, या ठिकाणी आमचे तुकाराम महाराज असतील, बाबाराव महाराज असतील, गोपालजी महाराज असतील, साऊंड सिस्टीम आपली आई माऊली शिंदे, अतिशय गोड संदीप पाटील शिंदे, अतिशय गोड साऊंड सिस्टीम, सगळ्यांना धन्यवाद देतो. जमलेले सगळे भावी भक्तगण यांनाही धन्यवाद देतो. महाराज तुम्ही बसलात, अन्नदात्यालाही पुण्य आहे. ज्यांनी कीर्तन सेवा या ठिकाणी केली त्यांनाही पुण्य आहे. टाळकरी गुणीजन या ठिकाणी यांनाही पुण्य आहे. पण बसलेल्या लोकांना काय म्हणजे अन्नदान, अन्नदान नाही. ऐका, तुम्ही 2 तास कीर्तनामध्ये बसला ना महाराज, तुम्हाला फार मोठं पान आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या काळाची आज्ञा नाही. भगवान परमात्मा सांगते, यमा जे माझ्या कथेमध्ये कीर्तनामध्ये बसतात ना त्यांना 2 तासाचं आयुष्य वाढून दे, कथेच्या काळाची आज्ञा नाही. कथेमध्ये बसल्यावर तुम्हाला 2 तासाचं आयुष्य वाढतं महाराज. 7 दिवस सप्ताह केला, 7 दिवसाचं आयुष्य वाढतं. म्हणून तुम्हालाही फलश्रुती आहे. सगळ्यांच्या चरणी दंडवत, सेवेला या ठिकाणी पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल